श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 14वा सर्ग वाचूया. कैकईचे राजाला सत्याशी दृढ राहण्याची प्रेरणा देऊन आपल्या वराच्या पूर्तीसाठी दुराग्रह दाखविणे, महर्षी वसिष्ठांचे अंतःपुरातील दारावर आगमन आणि सुमंत्रास महाराजांकडे पाठविणे, राजाच्या आज्ञेवरून सुमंत्राचे श्रीरामांना बोलविण्यास जाणे. इक्ष्वाकुनंदन राजा दशरथ पुत्रशोकाने पीडित होऊन पृथ्वीवर अचेत होऊन पडलेला होता आणि वेदनेने थरथरत होता. त्याला त्या अवस्थेत पाहूनही पापिणी कैकई म्हणाली, महाराज, आपण मला 2 वर देण्याची प्रतिज्ञा केली होती आणि जेव्हा मी ते मागितले तेव्हा आपण या प्रकारे सुन्न होऊन पडलात. जणू कोणी पाप करून पस्तावला आहे. हे काय आहे? आपण सत्पुरुषांच्या मर्यादा पाळायला हव्यात. धर्मज्ञ पुरुष सत्य हाच श्रेष्ठ धर्म सांगतात. त्या सत्याच्याच सहाय्याने मी आपल्याला धर्मपालनासाठीच प्रेरित केलेले आहे. पृथ्वीपती राजा शैब्यानं बाज पक्षाला आपलं शरीर देण्याची प्रतिज्ञा करून त्याला त्याप्रमाणे दिलं व उत्तम गती प्राप्त केली. याप्रमाणेच तेजस्वी राजा अलर्काने वेदपारंगत विद्वान ब्राह्मणास त्याने याचना केल्यावर मनात खेद न आणता आपले 2 डोळे काढून दिले होते. समुद्र सत्याचंच अनुकरण केल्याने आपल्या भूमीचं उल्लंघन करत नाही. सत्य हेच प्रणवरूप शब्दब्रह्म आहे. सत्य हाच धर्म आहे. सत्य हेच अविनाशी वेद आहे आणि सत्यामुळेच परब्रह्माची प्राप्ती होते. यासाठी जर आपली बुद्धी धर्मस्थित असेल तर सत्याचंच अनुकरण करा. साधू शिरोमणी, माझा मागितलेला वर सफल व्हायलाच पाहिजे, कारण आपणच त्या वराचे दाते आहात. धर्माच्याच अभिष्ट फल सिद्धीसाठी आणि माझ्या प्रेरणेने आपण आपला पुत्र श्रीरामांना घरातून बाहेर काढावं. मी आपलं हे म्हणणं 3 वेळा सांगते आहे. आर्य, जर या केलेल्या प्रतिज्ञेचं पालन आपण केलं नाहीत तर मी आपल्याकडून परित्यक्त होऊन आपल्या समोरच प्राणत्याग करीन. याप्रमाणे कैकईने जेव्हा निशंक होऊन राजाला प्रेरित केले तेव्हा ज्याप्रमाणे राजा बली इंद्रप्रेरित वामनाच्या पाशातून स्वतःला मुक्त करू शकला नाही, त्याचप्रमाणे राजा त्या सत्यरूपी बंधनातून स्वतःला मुक्त करू शकला नाही. जू आणि 2 चाके यांच्यामध्ये अडकून त्यातून निघण्याचा प्रयत्न करणाऱ्या गाडीच्या बैलाप्रमाणे त्याचे हृदय उद्भ्रांत झाले होते आणि त्याची मुखकांती फिक्कट झाली होती. आपल्या विकल नेत्रांनी काहीही पाहणे अशक्य होऊन भूपाल दशरथाने मोठ्या कष्टाने धैर्य धारण करून आपले हृदय सांभाळले आणि कैकईस म्हटले, पापिणी, मी अग्नीसमोर शांगुष्ठ ते गृह्णामि सौभाग्यत्वाय हस्तयम इत्यादी वैदिक मंत्र म्हणून तुझा हात जो हातात घेतला होता तो आज सोडित आहे. त्याबरोबर तुला व मला झालेल्या तुझ्या पुत्राचाही त्याग करीत आहे. देवी, रात्र निघून गेली. सूर्योदय झाल्यावर सर्व लोक निश्चितच श्रीरामांचा राज्याभिषेक करण्यासाठी मला घाई करण्यास सांगतील. त्यावेळेस जे सामान श्रीरामांच्या राज्याभिषेकासाठी जमवलेले आहे त्याद्वारे माझ्या मरणानंतर श्रीरामांच्या हातून मला तिलांजली दे. पण आपल्या पुत्रासहित तू मला तिलांजली देऊ नकोस. पापाचरणी जर श्रीरामांच्या राज्याभिषेकात विघ्न आणलंस तर मला तिलांजली देण्याचा अधिकार तुला राहणार नाही. मी प्रथम श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या बातमीने जो जनसमुदाय हर्षोत्फुल्ल झालेला बघितला आहे, त्यानंतर आज पुन्हा तोच जनसमुदाय हर्षशून्य व खाली मान घातलेला पाहू शकणार नाही. महात्मा दशरथ कैकईशी बोलत असतानाच रात्र गेली आणि प्रभात काळ आला.
त्यानंतर संभाषणाचे मर्म जाणणारी कैकेयी रागाने शुद्ध गेल्याप्रमाणे होऊन राजा दशरथास पुन्हा कठोर वाणीने म्हणाली, राजन, आपण विषाप्रमाणे कष्टप्रद असं का बोलता आहात? आपण विनासायास आपले पुत्र श्रीरामांना इथे बोलवावं, माझ्या पुत्रास राज्यावर बसवा आणि श्रीरामांना वनवासात पाठवून मला निष्कंटक बनवा, तरच आपण कृतकृत्य व्हाल. चाबकाच्या माराने पीडित झालेल्या घोड्याप्रमाणे कैकेयीद्वारे वारंवार प्रेरित होऊन राजा दशरथाने म्हटले, मी धर्मबंधनात बांधलेला आहे, माझी चेतना लुप्त होत आहे, म्हणून आता मी माझ्या धर्मपरायण श्रीरामांना भेटू इच्छितो. तिकडे रात्र गेल्यावर, जेव्हा सूर्योदय झाल्यावर व पुष्य नक्षत्राच्या योगावर जेव्हा अभिषेकाचा शुभमुहूर्त झाला, तेव्हा शिष्यांनी घेरलेले शुभगुण संपन्न महर्षी वसिष्ठ अभिषेकाला आवश्यक सामग्री जमवून घाईने त्या नगरात आले. त्या पुण्य घटिकेला अयोध्येचे रस्ते झाडून स्वच्छ केलेले होते व त्यावर सडा शिंपडलेला होता. सगळीकडे पताका शोभत होत्या. सर्वजण आनंदित व उत्साहाने भरलेले होते. बाजार व दुकाने समृद्धपणे सजली होती. सगळीकडे महान उत्सव चालला होता. सर्व नगरी श्रीरामांच्या अभिषेकासाठी उत्सुक झालेली होती. चोहीकडे चंदन व धुपाचा सुगंध फैलावला होता. इंद्रनगरी अमरावतीप्रमाणे शोभून दिसणाऱ्या त्या नगरीस पार करून श्रीमान वसिष्ठांनी राजा दशरथाच्या अंतःपुराचे दर्शन घेतले. तेथे हजारो ध्वज फडकत होते. नगरवासी लोक तेथे भरले होते. बरेच ब्राह्मण त्या स्थानकाची शोभा वाढवित होते. राजसेवक व सजविलेले सुंदर घोडे तेथे अधिकच संख्येने उपस्थित होते. श्रेष्ठ महर्षींनी घेरलेले वसिष्ठ मुनी परमप्रसन्न होऊन त्या अंतःपुरात पोहोचून तो जनसमुदाय ओलांडून पुढे गेले. त्यांनी महाराजांचे सुंदर सचिव आणि सारथी सुमंत्रास अंतःपुरातील द्वारावर उपस्थित बघितले. ते आतून बाहेर येत होते. तेव्हा महातेजस्वी वसिष्ठांनी परमचतुर सूतपुत्र सुमंत्रास म्हटले, सुता, तू महाराजांना तत्काळ माझ्या आगमनाची सूचना दे. त्यांना सांग की श्रीरामांच्या अभिषेकाची सर्व सामग्री जमविली आहे. हे गंगाजलाने भरलेले कलश आहेत. या सोन्याच्या कलशांमध्ये समुद्रातून आणलेलं पाणी भरलं आहे. हे उंबराच्या लाकडाचं बनलेलं भद्रपीठ आहे. ते अभिषेकासाठी आणलेलं आहे. त्यावरच बसवून श्रीरामांचा अभिषेक होईल. सर्व प्रकारची बीज, गंध, तरतरेची रत्न, मध, दही, तूप, लाह्या, कुश, फूल, 8 सुंदर कन्या, मत्त गजराज, 4 घोडेवाला रथ, उत्तम धनुष्य, पालखी, चंद्राप्रमाणे शुभ्र छत्र, सफेद चौऱ्या, सोन्याची झारी, सुवर्णमालांनी अलंकृत पांढरा बैल, 4 दांडावाला सिंह, महाबलवान उत्तम घोडे, सिंहासनावर व्याघ्रचर्म, समिधा, अग्नी, वारांगना, शृंगारयुक्त सौभाग्यवती स्त्रिया, आचार्य, ब्राह्मण, गायी, पवित्र पशुपक्षी, नगर व जनपदातील श्रेष्ठ पुरुष, आपल्या सेवकांसहित प्रसिद्ध व्यापारी, आणखी बरीच प्रियवादी माणसं बहुसंख्य राजांसमवेत प्रसन्नतापूर्वक श्रीरामांच्या अभिषेकासाठी तिथे उपस्थित आहेत. तू महाराजांना घाई करायला सांग, ज्यामुळे सूर्योदयानंतर पुष्य नक्षत्र श्रीराम राज्य प्राप्त करतील. वसिष्ठांचे बोलणे ऐकून महाबली सूतपुत्र सुमंत्राने राजसिंह दशरथाची स्तुती करीत त्या महालात प्रवेश केला. राजाचे प्रिय करण्याची इच्छा असणारे आणि त्यांच्याकडून सन्मानित द्वारपाल त्या वृद्ध सचिवास आत जाण्यासाठी थांबवू शकले नाहीत. कारण सुमंत्रासाठी हीच आज्ञा होती की त्याला आत येण्यास कधीही मनाई करू नये. सुमंत्र राजाजवळ जाऊन उभा राहिला.
त्याला त्याच्या अवस्थेची माहितीच नव्हती, म्हणून तो अत्यंत संतोषदायक वचनांनी त्याची स्तुती करण्यास उद्युक्त झाला. सूत सुमंत्र त्या महालात पहिल्याप्रमाणेच हात जोडून त्याची स्तुती करू लागला. महाराज, ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर तेजस्वी समुद्र स्वतःच्याच हर्षतरंगांनी उल्हासित होतो व त्यात स्नान करणाऱ्या माणसांना आनंदित करतो, त्याप्रमाणे आपण स्वतः प्रसन्न होऊन प्रसन्नतापूर्ण हृदयाने आम्हा सेवकांना आनंद प्रदान करावा. देवसारथी मातलीने याच वेळेत देवराज इंद्राची स्तुती केली होती, ज्यामुळे त्यांनी सर्व दानवांवर विजय प्राप्त केला. त्याचप्रमाणे मीही स्तुतिवचनांद्वारे आपल्याला जागवित आहे. 6 अंगासहित 4ही वेद आणि समस्त विद्या जशा स्वयंभू भगवान ब्रह्मांना जागवितात, त्याप्रमाणे मी आज आपल्याला जागवित आहे. ज्याप्रमाणे चंद्राबरोबर सूर्य समस्त प्राण्यांची आधारभूता अशा पृथ्वीस जागवतात, त्याचप्रमाणे मी आज तुम्हाला जागवित आहे. महाराज, उठावं आणि उत्सवकालिक मांगल्य कृत्य पूर्ण करून वस्त्राभूषणांनी सुशोभित सिंहासनावर विराजमान व्हावं. मग मेरू पर्वतावरून वर येणाऱ्या सूर्यदेवाप्रमाणे आपण शोधून दिसाल. ककुस्तकुलनंदन चंद्र, सूर्य, शिवकुबेर, वरुण, अग्नी व इंद्र इत्यादी यांनी आपल्याला विजय प्रदान करावा. राजसिंह, भगवती रात्री देवी सरली, आपण ज्यासाठी आज्ञा दिली होती ते आपलं सर्व कार्य पूर्ण झालं. यानंतर अभिषेकाची सर्व तयारी झालेली आहे. नगरजन आणि मुख्य व्यापारीही हात जोडून उपस्थित आहेत. राजन, भगवान वसिष्ठ मुनी ब्राह्मणांबरोबर दारावर उभे आहेत. तेव्हा श्रीरामांच्या राज्याभिषेकाचं कार्य आरंभ करण्यासाठी लवकर आज्ञा द्यावी. ज्याप्रमाणे राखणेशिवाय पशु, सेनापतीशिवाय सेना, चंद्राशिवाय रात्र आणि बैलाशिवाय गायींची शोभा नाही, त्याचप्रमाणे राजाचं दर्शन न झालेल्या राज्याची अशी दशा होते. सुमंत्राचे हे सांत्वनापूर्वक व सार्थक बोलणे ऐकून राजा दशरथ पुन्हा शोकग्रस्त झाला. त्यावेळेस पुत्राच्या वियोगाच्या कल्पनेनं त्याची प्रसन्नता नष्ट झाली होती. शोकाने त्याचे नेत्र लाल झालेले होते. त्या धर्मात्मा श्रीमान नरेशाने एकदा दृष्टी वर उचलून सुताकडे बघितले आणि म्हटले, तू असे बोलून माझ्यावर मी का घाव घालतो आहेस? राजाचे हे करुण वचन ऐकून आणि ती दीन दशा पाहून सुमंत्र हात जोडून त्या स्थानापासून जरा मागे सरकला. जेव्हा दुःख व दीनतेमुळे राजा स्वतःही काही बोलू शकला नाही, तेव्हा मंत्रणेचे ज्ञान असणाऱ्या कैकेयीने सुमंत्रास उत्तर दिले. सुमंत्र, राजा रात्रभर श्रीरामांच्या राज्याभिषेकामुळे आनंदाने उत्कंठित होऊन जागले आहेत. अतिजागरणाने आता त्यांना झोप आलेली आहे. तेव्हा सूत, तुझं भलं असो, तू त्वरित जा आणि यशस्वी राजकुमार श्रीरामांना इथे बोलावून घेऊन ये. या विषयात तू दुसरा काही विचार करू नकोस. तेव्हा सुमंत्र म्हणाला, मी महाराजांच्या आज्ञेशिवाय कसा जाऊ? मंत्र्यांचे ऐकून राजा त्याला म्हणाले, सुमंत्र, मी श्रीरामांना भेटू इच्छितो. तू सत्वर त्यांना येथे घेऊन ये. त्यावेळेस श्रीरामांच्या दर्शनातच कल्याण मानून राजा मनोमन आनंदित झाला. सुमंत्र राजाने आज्ञा केल्यावर लगेचच प्रसन्नतापूर्वक तेथून निघाला. कैकेयीने जी लगेचच श्रीरामांना बोलावून आणण्याची आज्ञा केली होती, ती आठवून तो विचार करू लागला. त्यांनी श्रीरामांना बोलवण्याची एवढी घाई का बरं केली असेल? असं वाटतंय की श्रीरामांच्या अभिषेकासाठीच एवढी घाई करीत आहेत. या कार्यात धर्मराज राजा दशरथांना फार कष्ट पडत आहेत, असा निश्चय करून महातेजस्वी सूत सुमंत्र मग मोठ्या आनंदाने श्रीरामांच्या दर्शनाच्या इच्छेने निघाला.
समुद्राच्या जलाशयाप्रमाणे त्या सुंदर अंतःपुरातून बाहेर पडल्यावर समंत्राने दारासमोर माणसांची मोठीच गर्दी झालेली बघितली. त्याने पाहिले की बहुसंख्य नगरजन तेथे होते आणि अनेक महाधनी पुरुष राजद्वारावर येऊन उभे होते. इथे 14वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 15वा सर्ग वाचूया. चूक भूल झालेली क्षमा करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा. कमेंट करून आपले विचार नक्की कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.